उन्हाळ्यात शरीर ताजेतवाने ठेवायचं असेल, पाचन सुधारायचं असेल किंवा शरीरातील उष्णता कमी करायची असेल, तर आज मी ज्याला आयुर्वेदात अमृतात समान म्हटलं गेलं आहे असं अतिशय चविष्ट आणि पाचक मसाला ताक बनवणार आहे. मसाला ताक म्हणजेच ताज्या मसाल्यांचा सुगंध आणि दह्याची मस्त चव. मी तर नेहमीप्रमाणे ताक घुसळणार नाही आहे. खूप जास्त पसरा आपल्याला करायचा नाही, तर हार्डली 2 मिनटाच्या आत आपल्याला मसाला ताक बनवून तयार करायचं आहे. रेसिपी नेहमीप्रमाणेच अतिशय साधी आणि सोपी आहे. सुरुवात करूयात. सगळ्यात सुरुवातीला मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे. मी तर छोटं भांडं जरी घेतलेलं असलं तरी तुम्ही मोठं भांडं घ्यायचं आहे. माझं मोठं भांडं खराब झालेलं आहे, तेव्हा मी छोटा पॉट घेतला आहे. आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीर घेताना ताजी कोथिंबीर घ्यायची. साधारणतः 2 टेबलस्पून एवढी मी इथं कोथिंबीर घेतली आहे. नंतर तेवढाच पुदिना घ्यायचा आहे, म्हणजे साधारणतः 2 टेबलस्पून. इथं मी एक छोटी हिरवी मिरची घेतली आहे. हिरव्या मिरचीला मध्ये चीर देऊन त्याच्यामधलं बी काढून घेतलं. जर तुम्हाला नको असेल तर हिरवी मिरची नाही टाकली तरी देखील चालेल, पण हिरव्या मिरचीचा ताजा फ्लेवर खूप छान येतो. अर्धा टीस्पून जिरे पावडर घालून घ्यायचं आहे. जिरे सुरुवातीला भाजून त्याचं पावडर तयार केलं आहे, ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. नंतर एकदम थोडं म्हणजे साधारणतः पाव चमचा म्हणजे पाव टीस्पून काळी मिरी पावडर घालून घ्यायचं आहे. काळी मिरी मी हलकीशी जाडीभरटीच कुटून घेतली आहेत, ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत. अर्धा चमचा काळं मीठ घालून घ्यायचं आहे, किंवा तुमच्या आवडीनुसार चवीनुसार काळं मीठ घालायचं आहे. तुम्ही साधं मीठ घातलं किंवा सेंधव मीठ घातलं तरी देखील चालणार आहे. आता मी इथं 1 कप दही घेतलं आहे. हे मी घरी बनवलेलं ताजं दही आहे. सुरुवातीला आपण पूर्ण दही याच्यामध्ये न घालता थोडंसंच दही याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. इथं मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे. आता याच्यामध्ये बाकीचं उरलेलं दही देखील घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला दही देखील मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, पण याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मग नंतर मिक्सरला फिरवायचं आहे. इथं आपण 1 कप दही घेतलं होतं, तेव्हा 2 कप पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे दह्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे. पण इथे माझा जार छोटा आहे, तेव्हा मी याला 2 बॅचेसमध्ये करून घेते. 2 कप पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर मी सांगितलेले मसाले, दही आणि पाणी घालून मिक्सरला फिरवून घेतले आणि एका भांड्यामध्ये काढून घेतले. आता याला सर्व करूयात. बघितलं, बनवायला किती सोपं आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर दही घुसळून ताक बनवायची गरज नाही आहे. तर मी ते सांगितल्यानुसार मिक्सरमध्ये तुम्ही अतिशय झटपट पटकन असं मसाला ताक बनवू शकतात. शेवटी सजावटीसाठी थोडंसं जिरा पावडर घालून घ्यायचं आहे आणि पुदिन्याचं 1 पान ठेवून घ्यायचं आहे. परफेक्ट. तर इथे आपलं मसाला ताक बनवून तयार आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबत लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.